श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. आता पंढरीची वारी सुरू झाली आहे, पण प्रत्येकालाच वारी करणं शक्य होत नाही. तर त्यांची इच्छा म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनाची, विठ्ठलाच्या दर्शनाची किंवा विठ्ठलाची प्रचिती येण्यासाठी तुम्ही एक मंत्र जप करू शकता. अगदी घरी बसूनसुद्धा तुम्हाला पांडुरंगाचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. या कालावधीमध्ये प्रत्येकजणच आपल्याला शक्य होईल तेवढं पांडुरंगाचं म्हणजेच श्रीहरींचं, नारायणाचं जमेल तेवढी सेवा करत असतो. तर तुम्हीसुद्धा एक असा मंत्र म्हणा की ज्यामुळं घरी राहूनसुद्धा तुम्हाला वारी केल्याचं समाधान नक्कीच मिळेल. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीची पानं अतिशय प्रिय आहेत. त्यामुळं तुळशीची पानं विष्णूंवरती त्या पानांचा अभिषेक करून किंवा विठ्ठलाच्या मूर्तीवरती त्या पानांचा अभिषेक करून रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही 11 माळी हा जप करा. बघा, तुम्हाला पंढरीची वारी केल्याचं नक्कीच समाधान आणि पुण्यसुद्धा मिळेल आणि पांडुरंगाच्या आशीर्वादानं तुमच्या इच्छाही पूर्ण होतील. तर तो मंत्र अतिशय साधा आणि सोपा आहे. कोणत्याही वेळी तुम्ही म्हणू शकता. बघा, घरी राहूनसुद्धा तुम्हाला वारी केल्याचं समाधान नक्कीच मिळेल. तर तो मंत्र असा आहे की ओम नमो भगवते श्री वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्री वासुदेवाय नमः. हा मंत्र दिवसातून तुम्हाला ज्यावेळी शक्य होईल त्यावेळी 11 वेळा तरी किंवा 11 माळी किंवा 1 माळ तरी नक्कीच करा. आणि तेही शक्य नसेल तर दिवसातून 11 वेळा तरी हा मंत्र न चुकता म्हणा. नक्कीच बघा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. या कालावधीमध्ये तुम्हाला शक्य होईल तेवढं अन्नदान करा. गरजू व्यक्तींना गरजेच्या वस्तू द्या. अशा साध्या सोप्या गोष्टी केल्यामुळे सुद्धा तुम्हाला वारी केल्याचं नक्कीच समाधान आणि पुण्य दोन्ही मिळेल आणि श्रीहरींचा, पांडुरंगाचा आशीर्वादही नक्कीच मिळेल. आणि या कालावधीमध्ये तुळशीची जास्तीत जास्त सेवा करा. तुळशीला जल न चुकता रोज अर्पण करा आणि त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी कच्चं दूध अर्पण करा आणि तुळशीसमोर रोज संध्याकाळी दिवा लावा. अशा पद्धतीनं सुद्धा तुम्हाला पंढरीचं वारी केल्याचं समाधान नक्कीच मिळेल. आणि त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम हे सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त वेळा ऐकलत किंवा स्वतः म्हणाला तरीही त्याचाही खूप फायदा होईल. विष्णू सहस्त्रनाम म्हणत असताना जर तुळशीची पानं तुम्ही पांडुरंगावरती अर्पण केली आणि असं रोज जरी केलं तरी त्याने सुद्धा तुम्हाला वारी केल्याचं समाधान नक्कीच मिळेल. तर या साध्या सोप्या गोष्टी करूनसुद्धा आपण वारीला न जातासुद्धा आपल्याला घरी राहूनसुद्धा पांडुरंगाचा दर्शनाचा बघा नक्की साक्षात्कार होतो. तर तुम्ही कोणतीही तुम्हाला शक्य होईल ती सेवा करा आणि वारी केल्याचं समाधान आणि पुण्य दोन्ही तुम्हाला मिळेल. पांडुरंगाच्या कृपेनं तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी.